दोन्ही पक्षांनी माहिती टिकवावी हा आमचा 2 दिवसाचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही पक्षांची इच्छा आहे की माहितीचे घटक पक्ष संपले पाहिजेत, त्यांना जागा कमी देऊन दाबायचं आहे. आता आमचा अल्टिमेटम आहे, दोघांनी युती जर तुमची करायची जागेसाठीच तुमची भांडणं चालले तर आम्हाला देखील जागा वाढवून पाहिजेत घटक पक्षाला, नाहीतर ज्या विजयाच्या जागा होतील त्या दोघांनाही शिवसेनेला आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जो राष्ट्रीय समाज पक्षाला जागा वाढवून विजयाच्या आम्ही म्हणतोय ती जागा देईल त्यांच्यावर आम्ही जाण्यास तयार आहे. अदरवाईज ते स्वतंत्र लढण्यास सक्षम आहोत राष्ट्रीय समाज पक्ष. जानकर साहेब, एक अतिशय महत्वाची घोषणा तुम्ही करताय. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगा, तुम्ही युतीसोबत राहणार की आता नेमका तुमचा पुढचा अल्टिमेटम देऊन काय निर्णय असणार आहे? आता आमचं युतीला दोघांनाही म्हणणं आहे, तुम्ही दोघांनी अजून माहिती टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि तुमच्या दोघांची इच्छा नसाल तर आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात स्वबळ जागा लढवण्यासाठी सक्षम आहोत आणि तयारी चालू आहे आमची आता. नक्कीच या दोन्ही पक्षांची एक भूमिका आहे जी तुम्ही असं म्हणतायत की दोन्ही पक्ष मिळून आपल्या जागा वाटपाच्या नादात घटक पक्षांना दाबतायत. या आरोपासंदर्भात तुमचं काय विश्लेषण आहे? आता त्यांच्या जागा वाढवून घेतात तर आम्हाला म्हणतात तुम्हाला जागा कमी देतो, असं आम्ही चालून घेणार नाही, खपवून घेणार नाही. आम्ही आमच्या जागा ज्या विजयाच्या आहेत त्या जर त्या दोघांनी सोडल्या तर आम्ही त्यांच्यावर, नाहीतर आम्ही आमचं स्वतंत्र आहे. नक्कीच या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय की तुम्ही स्वबळाची भाषा करता, पण ही स्वबळाची जी लढाई असणार आहे ही शिवसेना भाजप विरुद्ध असणार आहे की पुन्हा एकदा शिवसंग्राम असेल, पुन्हा एकदा स्वाभिमानी असेल किंवा पुन्हा एकदा आरपीआय यांच्या विरुद्ध पर्यायाने तुम्ही लढणार आहात? बिलकुल नाही. पक्ष वाढवण्यासाठी शिवसेना भाजप गेली 1.5 महिना खेचताना चालली एका सीटवर. आम्हाला बी आमचा पक्ष वाढवायचा आहे ना महाराष्ट्रात, भारतात. हा, आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी जसं दुश्मन वाटायला लागलेला आहे तसं आमचे मित्र देखील आम्हाला वाटायला लागले ना, आता आम्हाला जवळ घ्यायला तयार नाहीत. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतोय आम्हाला. नक्कीच या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्ही शिवसेना आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांना या दोन पक्षांना तुम्ही अल्टिमेटम देताय, पण तुमच्या बोलण्यात एक सूर सारखा जाणवतोय की आता महायुती तुटणारच आहे किंवा तुटल्याच जमा झाला असं तुमचं म्हणणं आहे का? अजून त्याच्याबद्दल ऑथेंटिक मला काही माहिती मिळालेली नाही, त्याबद्दल मी करणं योग्य नाही ना. भाजपाचं आणि शिवसेनेचं आम्ही मित्र पक्षांनी प्रयत्न केला की बाबा यांची युती जोडावी, परंतु युती जोडण्याच्या ऐवजी आमचं वाटलं डिव्हॅल्युएशन करायला लागलेत. एक जागा 2 जागा हे 2-3 दाखवतात भाजपाला, हे बरोबर नाही. सन्मानजनक जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला मिळत असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर असू, नाहीतर स्वतंत्र आम्ही लढायला तयार आहे. आम्ही एमएलसी फिमेलसीच्या मागे लागलेलो नाही. कोण हे एमएलसी देणार आम्हाला? आम्हाला एमएलसी आमदारच बनायचं, एमएलसी बनायचं. आमच्या पक्षाची भूमिका वाढवत चाललंय. विधानसभेच्या विजयाच्या जागा किती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोडते त्याच्यावर आमचा इथून पुढे युतीचा प्रस्ताव असेल. अदरवाईज राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात सर्व जागा लढवण्यासाठी स्वबळासाठी सक्षम असेल. नक्कीच तुम्ही स्वबळाची घोषणा पहिल्यांदा झी24 तासच्या माध्यमातून करताय. खरं तर झी24 तास महाराष्ट्राच्या राजकारणातले अपडेट्स हे वारंवार पोहोचवण्यास अग्रक्रम राहिले आहेत. जानकर, एक महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्ही स्वबळावर लढवण्याचा जर तुमचा निर्णय झाला तर नेमक्या किती जागांवर तुम्ही लढवणार आहात? आम्ही 150 जागा लढू. 150 जागा लढू आणि त्यातल्या 20-25 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री कुणाला करायचं या भूमिकेत राष्ट्रीय समाज पक्ष किंग मेकरची भूमिका अदा करेल. अतिशय महत्त्वाचं विधान तुम्ही झी24 तासच्या माध्यमातून केलेलं आहे की यापुढे मित्र पक्ष नाही तर शिवसेना, भाजप आणि महायुतीतल्या 2 पक्षांनी जर आपल्या भूमिकेवर पुन्हा विचारपंथन केलं नाही, घटक पक्षांना योग्य जागा सोडल्या नाहीत तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल आणि किंग मेकरच्या भूमिकेत राहील असं तुम्ही म्हणतायत. पण या निमित्तानं हा सगळी ही भांडणं ही आघाडीच्या पत्त्यावर पडणार असं तुम्हाला नाही का वाटत? बिलकुल नाही. आघाडीला यश येऊन देणार नाही आम्ही, याचा विचार आम्ही डेफिनेटली करू. आघाडीला यश येणार नाही याची काळजी घेऊन करू आम्ही. सर, नक्कीच पर्यायानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगवान घडामोडी वाढत चाललेल्या आहेत. आपण पाहतो की ज्या पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर की ज्यांची कामगिरी ही देशाच्या राजकारणातही पुन्हा एकदा चर्चिली गेली होती, विशेषतः बारामतीतनं त्यांनी जी टक्कर दिली होती त्या टक्करीनंतर राष्ट्रीय समाज पक्षाची वाढलेली ताकद याचा विचार महाराष्ट्राच्या राजकारणाने केला होता. आता महायुती याचा विचार कधी करते हा सगळा प्रश्न असणार आहे. पण या संदर्भात जानकरजी प्रश्न असा निर्माण होतो की तुमच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात तुम्ही वारंवार भेटीगाठी घेत असाल, त्यांची नेमकी भूमिका काय आहे? कार्यकर्त्याचं म्हणणं आहे, कालच माझ्या पक्षाची मिटिंग लेवलची झाली. बाळासाहेब नाटा, बाळासाहेब दोडतले, भगवान सानप, मोहन आडसूळ आणि आमचे दशरथ राऊत यांनी मला सांगितलं की तो अधिकार सर्व जानकर साहेब तुमच्याकडे दिलेला आहे.
युती महायुती टिकवायची, स्वतंत्र लढायचं, पण आम्ही आमच्या परीनं 150 जागा महाराष्ट्रात लढवण्यासाठी सक्षम आमचा पक्ष आहे असं माझ्या राज्य कार्यकारिणीनं मला सांगितलं. त्यांचं मला प्रेशर येतंय. ते जर आपल्या 4, 5, 6 जागा बोलवण करत असतील तर जानकर साहेब आपण त्यांच्यावर न राहणं आणि स्वतंत्र लढणं फार फायद्याचं ठरलं असं माझ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांचा माझ्यावर दबाव आहे. जानकरजी, या निमित्तानं एक गोष्ट महत्वाची अधोरेखित आहे जी झी 24 तासनं 2 दिवसापूर्वीच सांगितलेली होती की महायुती आता जवळजवळ संपुष्टात आल्यात जमा आहे. तुम्ही तर महाराष्ट्राच्या राजकारणात थेट बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहात. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय की या निमित्तानं आता पोपट मेलाय हे जाहीर करण्याची वेळ आली आहे का? काय म्हणलं, काय करायचं? एक अकबर बिरबलची एक अशी गोष्ट होती, त्याचे असे रेफरन्स होते की हा पोपट असतो आणि हा पोपट अकबराचा प्रिय असतो. त्या राजकारणातले जे संपूर्ण ते राजदरबारी असतात ते नेहमी सांगायचे की बाबा रे, हा पोपट अकबराचा आहे, तो जगला पाहिजे, यासाठी धावपळ असायची. खरं तर खऱ्या अर्थानं तो पोपट मेला होता, पण ती समाधी आहे. समाधी अशी एक पौराणिक गोष्ट आहे आणि इतिहासातली गोष्ट आहे आणि ही गोष्ट आज महाराष्ट्राच्या राजकारणात लागू होते. युती तुटली आहे म्हणून त्याच्या अनुषंगाने हा प्रातिनिधिक शब्द आहे की पोपट मेलाय हे जाहीर करण्याची वेळ आली आहे का? आता ते दोन्ही मित्र पक्ष आहेत, मोठे पक्ष आहेत. त्यांच्या कोर्टात भाजप आणि सेनेच्या कोर्टात बॉल आहे. ते घटक पक्षाच्या कोर्टात बॉल नाही ना साहेब. युती तोडायची का नाही ह्या दोघांनी तोडू नये यासाठी आम्ही आग्रह करत होतो. तो त्यात फरफट व्हायला लागली ना, हे दुर्दैव झालं विशेष म्हणजे. म्हणून आता आम्हाला आमच्या पक्षाचा काहीतरी अजेंडा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. जनतेच्या हितासाठी आम्हाला करावा लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.